ब्रेक ओढी हे ही थोडा रेस वाढवायचा आणि लगेच बटन दाबायचं. दाबा आता. तसं नाही, शिवड की पूर्ण दाबा आता बटन. तसं नाही, सोड तुला दाखवतो एकदा. शिवलं का दोन्ही पण एका हातात तिकडं अशी गाडी आपल्याला चालू करा. चालू झाली, जाऊ द्या आता. जाऊ द्या, जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे बरं का आमच्या डेली ब्लॉगिंग मध्ये. आणि आज आपण शेताकडे आलो आणि सायलीला स्कूटी शिकवणार आहोत बरं का. तिला चालवायला येत नाही, म्हणजे थोडी थोडी माहिती आहे पण परफेक्ट येत नाही. तर स्कूटी शिकायची म्हणलं तर रोलला शिकवून जमत नाही बरं का. असं कच्च्या रोलला शेताकडे वगैरे शिकवली पाहिजे. असल्या एकदम कच्च्या रोलला जर पकोट स्कूटी शिकली तर हायवे रोलला चालवायला परत कसलाच प्रॉब्लेम येत नाही. कारण इथे ह्या रस्त्याला कुठं दगडच असतात, कुठं हुट्ट्याचं असते, त्या कुठं खड्डाचं असते. म्हणजे असे जर एकदा परफेक्ट झालं तर मग हायवे रोलला कसलाच प्रॉब्लेम येत नाही. तर मग म्हणलं सायली पण म्हणत होती स्कूटी शिकायची आहे. तर मग स्कूटी शिकायसाठी आपण ह्या रोडला आलो का ना. खास स्कूटी शिकण्यासाठी ह्या रोलला आलो. तर सायली तुला माहित तर आहे कसं चालवायची स्कूटी? सांग बरं थोडं काय. शिकवा थोडं. शिकवतो, पण तुला जेवढं माहिती आहे कसं चालू करायची, कसं चालवायचं, काय करायचं, थोडी तर माहिती असेल की तुला. सांगितल्याशिवाय कसं माहित होते. तर असू दे. सांगावं तर लागेल की तुला आधी. स्कूटी चालू करायची म्हणलं तर ही चावीची आहे चालू करायची. चावीचं माहित आहे. चालू माहिती आहे, एवढं तर माहिती आहे. मग ही मागचं ब्रेक आहे ही ब्रेक दाबाचं. ब्रेक दाबून हिथलं बटन आहे ते बटन दाबाचा, बटन स्टार्ट करायचे. ही ब्रेक दाबून बटन दाबाचं आणि लगेच रेस थोडा वाढवायचा, म्हणजे स्कूटी चालू होते. आणि चालू झाल्यानंतर पुन्हा रेस केलं का ऑटोमॅटिक पळते. म्हणजे हिला घेर वगैरे काय नाही, तर हिला शिकणं लय सोपं आहे ही स्कूटी. एवढं पण लय हार्ड नाही. तर मस्त मित्रांनो, आता हिला मी स्कूटी चालवायला शिकणार बरं का. बघण्याचा प्रयत्न करा, मागच्या कॅमेराने दाखवतो तुला. आता स्टार्टिंग करायचं बरं का. तू कसं गाडी चालवतेस बघू. चावी चालू करण्यापासून टोटल तू कामकाज चालू कर. आता चावी चालू कर, मी सांगतो की अजून. बसू काय ते अगोदर बस गाडीवर. बस तू. आता स्टँड बंद कर. स्टँड बसा. चावी चालू कर. आता तुला सांगतो, चावी चालू कर. इली का मी पण बसतो मागड तुला सपोर्ट म्हणून. आता काय कर, दोघं म्हणजे शिवड ब्रेक ब्रेक ओढी हे ही थोडा रेस वाढवायचा आणि लगेच बटन दाबायचं. दाबा आता. तसं नाही, शिवड की पूर्ण दाबा आता बटन. तसं नाही, सोड तुला दाखवतो एकदा. शिवलं का दोन्ही पण एका हातात तिकडं अशी गाडी आपल्याला चालू करा. चालू झाली, जाऊ द्या आता. जाऊ द्या, जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे. गाडी फास्ट जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे. खबर तो ब्रेक तर हिला राव स्कूटी जमा लागली बरं का. म्हणजे पहिल्या दिवशी एवढी जास्त जमणार नाही, पण आता हळूहळू रोज शेताकडे घरी किंवा इकडे तिकडे जाऊन येऊन स्कूटी हिला चालवायला चांगली परफेक्ट जमणार आहे. जमणार आहे का नाही? जमते. आता एवढी स्कूटी चालवून कसं वाटलं? म्हणजे चांगलं वाटलं का नाही एवढी चालवून? वाटते स्कूटी चालवायला लय भारी वाटते. वाटते. चांगलं वाटतं या नाही? सायकल येते की मला. सायकल इथे वाटते. अजून हिला थोड्या दिवसानं मी पोहायला सुद्धा शिकविणार बरं का. म्हणजे समजा शेतातल्या हिकल्या तिकल्या समजा गोष्टी टोटल मी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता स्कूटी हिला परफेक्ट करून टाकणार आहोत थोड्या दिवसातच. म्हणजे कुणीकडे पण हिनं जाऊ शकते. काम वगैरे पडलं तर तुळजापूरला जाऊन बाजार वगैरे घेऊन येऊ शकते. इथेच नाही बाजार घेऊन सगळं काम सांगा तुम्ही. मग काय किराणा वगैरे समजा घेऊन यायला काय प्रॉब्लेम आहे तुळजापूरला जाऊन? किती आपल्या गावापासून तुळजापूर 10 ते 12 किलोमीटर तर आहे. मी काम करावं आणि तुम्हाला आराम भेटावं म्हणून शिकवतो. तसं काय नाही बरं का. शिकलेलं कधी काय पण वाईपट नसते. म्हणजे शिकलेली कला ही उपाशी मरू देत नाही, माहित आहे का तुला? तुला पण काय तर अचानक काम पडलं, काय तर झालं केलं, मी त्या ठिकाणी नसलो तर तुला अर्जंट जाता यावं. हेतून आता गाडी शिकवण्याचा प्रयत्न आहे आपला, माहित आहे का तुला? तर असू द्या मित्रांनो, तुमचं लक्ष बरं का. करा आपल्याला फॉलो, लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला सुद्धा. चॅनलचं नाव नंदू मोरे फार्मर आहे बरं का. युट्यूबला पहिलेच नाव आहे. असू द्या. पहिले चॅनल बंद पडलं होतं, पण त्या धक्केतनं आता सावरून आम्ही अजून लागला बरं का नव्यानं सुरुवात करायला. म्हणजे माणूस कुठला पण थोडा खचतयच, पण ती समजा टेन्शन होतं, पण आता टेन्शन घालून नवीन सुरुवात करायची. लय टेन्शन होतं, थोडं नव्हतं जास्त होतं, पण ती टेन्शन समजा घालून आम्ही अजून नव्यानं केला सुरुवात. असू द्या तुमचं लक्ष.
करा आम्हाला सपोर्ट. धन्यवाद.